एक एकर मका पिकातून 40 क्विंटलचं उत्पन्न ही किमया केली आहे जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील सुशिक्षित तरुण शेतकरी डॉक्टर विक्रम देशमुख यांनी आपल्या 2 एकर शेतामध्ये आर्डो सीड्सची युनिकॉर्न 1110 या नवीन व्हरायटीची लागवड केली। जळगाव हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त टेम्परेचर असलेला जिल्हा आहे, परंतु या शेतकऱ्यानं योग्य नियोजन करून भरघोस उत्पन्न घेतले। देशमुख यांनी या मकेची लागवड 7 जानेवारीला करून 2 बियामधील अंतर 9 इंच आणि 2 ओळीमधील अंतर 18 इंच एवढं ठेवलं होतं। पाण्याचं योग्य नियोजन करून या संपूर्ण मकेला फक्त 2 वेळा खतांचा डोस टाकला। मका पिकामध्ये असंख्य अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो, त्यामध्ये लष्करी आळी, कणसाची साईज छोटी राहणं, मकेच्या झाडाची उंची कमी राहणं, एक समान कणीस न लागलं आणि लागलेल्या कणसामध्ये दाणे टोकापर्यंत न भरणं या शेतकऱ्यांपुढे असणाऱ्या अडचणींचा विचार करून आर्डो सीड्सच्या संशोधकांनी युनिकॉर्न 1110 ही नवीन व्हरायटी काढली आहे। ही युनिकॉर्न 1110 ही मका शेतकऱ्यांसाठी वरदानच असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। देशमुख यांच्या शेतातील मकेची उंची ही 12 फुटापर्यंत गेली आहे। प्रत्येक कणीस हे टोकापर्यंत भरला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आतमध्ये असणारी बिट्टी ही लहान असल्यामुळे कणसाचा दाना हा टपोरा आणि कॅप्सूल साईज असल्यामुळे शेतकऱ्याला भरघोस उत्पन्न मिळेल असं शेतकऱ्यानं बोलताना सांगितलं। या मकेमध्ये जनावरांसाठी लागणाऱ्या सर्व पौष्टिक घटकांचा समावेश आहे। मका पीक बघायला आलेल्या शेतकऱ्यांनीही या आर्डो सीड्सच्या युनिकॉर्न 1110 या नवीन व्हरायटीचं कौतुक करून आम्हीही आमच्या शेतात हाच वाण लावू असं देखील सांगितले। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या मकेबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्र्याच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा।